नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते अनुपस्थित होते, त्यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत। या संदर्भात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती। ओबीसींचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं। भुजबळ जे मंत्रिमंडळामध्ये आहेत ती अजित पवारांची कृपा नाही, ती नरेंद्र मोदींची कृपा आहे। नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसींचे नेते मानतात, प्रधानमंत्री असले तरी। आपल्याला माहीत असेल, मैं ओबीसी हूँ, मैं ओबीसी का सबसे बड़ा नेता हूँ। प्रधानमंत्र्यांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही। मैं ब्राह्मण हूँ, मैं ओबीसी हूँ, मैं ये हूँ। आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं। आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील, प्रधानमंत्र्यांशी, कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आहे। आणि घटना दुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्का होण्यासाठी, त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील। तुम्हाला छगन भुजबळ यांची नाराजी ही खरी वाटते की भुजबळ पुन्हा ओबीसींचं नेतृत्व, कारण जी ओबीसी उपसमिती नेमली महाराष्ट्रामध्ये ज्यात भुजबळ अध्यक्ष होते त्या जागी आता बावनकुळे अध्यक्ष आहेत आणि ते भुजबळ सदस्य आहेत। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जातीपातीमध्ये इतका कधीच फाटला गेला नव्हता। प्रत्येक जातीसाठी उपसमिती हे या राज्यातलं चित्र कधीच नव्हतं। दुर्दैवाने गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण या राज्यात आणि देशात जाती, पोटजाती, उपजातींचं सुरू आहे, हा मूळ विचार महाराष्ट्राचा नाही किंवा पुरोगामी महाराष्ट्राचा नाही। आम्ही सगळी मराठी माणसं एक आहोत। आम्ही मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारली। त्या एकजुटीला फोडण्यासाठी आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली। आता अनेक जाती उपजातींचे गट करून त्याच्यानुसार तिथे आता समित्या नेमणं, अमुक करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही आणि नव्हतं। पण दुर्दैवानं नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये अशा प्रकारे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे। पण भुजबळांच्या नाराजीविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान। ते राजीनामा देणार आहेत का? जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झाला हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे। मग महाराष्ट्र असेल किंवा देशातलं मंत्रिमंडळ असेल, जसं CD देशमुखांनी राजीनामा दिला, त्यांचे नेहरूंशी मतभेद झाले महाराष्ट्राच्या प्रश्नावर। तुमच्या समाजावर अन्याय झाला आणि अन्याय करणारे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय हे तुम्ही मान्य करताय ना, मग तुम्ही तुमचा राजीनामा सोपवला पाहिजे। आणि मी ह्या कारणासाठी राजीनामा देतोय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। तुम्ही एका बाजूला सांगताय की मी ओबीसीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात बसलो आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ओबीसीवरती अन्याय झाला असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकताय, म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही। मग अशा वेळेला अशा स्वाभिमान आणि नैतिकता हे जे 2 शब्द राजकारणामध्ये येतात, तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी। राऊत साहेब, आणखी एक विषय होता, तुम्ही मंडळच्या विषयावरती शिवसेना सोडली होती। नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज।